नमस्कार मित्रांनो. तर बघा आज मी बनवायला आले शेवभाजी. तर कशी बनवायची हे बघा. शेव तर इकडं आपला भाजीची शेव आहे. तर इकडे लसूण टाकलेलं आहे. लसूण, कांदा आणि खोबरं आपल्याला गिरवी बनवून घ्यायची. मी आता कांदा चिरून घेते. कांदा आणि खोबरं कट करून गिरवी करायची. नंतर शेवभाजी दाखवते. पूर्ण व्हिडिओ बघा, स्कॅप करू नका. आवडलं तर लाईक करा. चॅनलवर कोण नवीन आलं असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण बनवायला घेऊ. तर बघा मित्रांनो, हे घेतलं आहे करून व्यवस्थित. बघा कांदा आणि खोबरं आणि लसूण टाकून घेतलेलं आहे. आता हे लाल मस्त भाजून घ्यायचं. आपण ह्याला गिरवी करायची. नंतर तेजपत्ता आणि हे टाकून घेतलेलं तेजपत्ता. हे बघा तेजपत्ता नंतर काढून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्याची गिरवी तयार करून घेऊ. तर बघा हे मित्रांनो, हे गिरवीसाठी तयार करून घेतलं आहे. यात आहे खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. तर आता आपल्याला ह्याच्यात मस्त अशी गिरवी मस्त करून घ्यायची. तर कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे. तर आपल्याला नंतर आता भाजी पुढे टाकायच्या करून घेते. आणि हे आहे चला. तर हे बघा मित्रांनो, ही आपण गिरवी आत्ताची करून घेतलेली आहे. इकडं काढलेलं आहे शेव, कोथिंबीर आणि हे आहे आपला मसाला. तर हे मसाला टाकायचा. इथं ठेवली कढई. तर तुम्ही म्हणता कढई एवढी घाण कशी घाई झाली. तर मी आता हे अद्रक पेस्ट आणि कांदाचं भाजून घेतलेलं आहे. त्यामुळं आता तेल तर तेल मी थोडंच वतणार आहे, नंतर वतणार आहे आणखी. कारण आता ही गिरवी आली आपल्याला मस्तपैकी लाल करून घ्यायची. आता मी तेजपत्ता टाकून घेते. हे आपलं मसाला एक फूल टाकते. मस्त भाजून घेते. आपल्याला जिरे टाकून घेतली. मोहरी टाकते थोडंसं. तडतडते चांगले. तर आता आपण काय करू, ही गिरवी टाकून नंतर चटणी पावडर टाकून घेऊ. बघा मोबाईल धरायला कुणी नाही. धरला एका हाताने धरते, एका हाताने करते. चला आता मसाला टाकूयात आपण. मसाला आहे तर मी 5 मिनिटं. तर हे बघा मित्रांनो, हे आहेत आपला मसाला. कोणता मसाला तुम्हाला मी दाखवते. यात आहे मटण मसाला, धना पावडर, लाल तिखट, थोडंसं काळं तिखट आणि हळद. तर आपण ह्याच्यात आता टाकून घेऊ मस्त असं. असं आता तेल चांगलं मस्त असं सुटत तर ना असं परतून घ्यायचं. त्याला काय करू आपण, चवीनुसार मीठ टाकून घेऊ. गिरवीमध्येच टाकून मीठ. हे बघा मी या हाताने मोबाईल घातला आणि त्यामुळे मला जे व्यवस्थित हलवता पण नाही गेला. तर आता काय करतो आपण, थोडंसं ह्याच्यात तेल घेऊ. मस्तपैकी तेल सुटते. तेल सुटलं ना तर आपण पाणी घालते. चला त्याला तेल सुटूस तर 5 मिनिटं ठेवू. तर हे बघा मित्रांनो, मस्त असं तेल सुटलेलं आहे हाताला. तर आपण आता ह्याच्यात पाणी घालून दूध. त्यानंतर आपण शेव टाकायची वरतो. तर हे बघा मित्रांनो, ही भाजी झाली आहे बघा मस्त अशी. बघू शकता किती छान अशी तरी आली. तर आता ह्याला थोडीशी उकळी काढायची. नंतर आपण हे शेव टाकून घेऊ.
बघा किती मस्त अशी तरी आली. चला आता हे उकळी येऊस तर आपण पीठ मळून घेऊ आता. नंतर चपात्या करायला लागते. तर हे बघा मित्रांनो, बघा किती मस्त अशी तरी आलेली भाजीला. उकळी फुटली. आता आपण टाकून घेऊ त्याच्यात शेव. अशी झाली तर मी आणखी थोडीशी टाकून घेते. एवढी लागणारच आहे आपल्याला. हे बघा शेव टाकून घेतली. त्याच्यावरून कोथिंबीर टाकून घेते. आता मला बारीक गॅस केलाय, त्याच्यावर मस्त शिजू देते. इकडं मळलेला आहे आटा. ते आपल्याला भाजी शिजू द्यायची 5 मिनिटं. हे बघा बघू शकता किती मस्त शिजायला. पुन्हा कोणाला आवडती शेवभाजी नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या तर त्यांना दुधाची आवडते, पण आता दूध नाही, त्यामुळं मग मी गिरवीतलीच भाजी बनवलेली आहे शेवची. नाही त्यांना शेवभाजी दुधातली आवडते. आम्ही नाही दूध खात, पण त्यांना आवडते दुधातली. तर दूध नसल्यामुळं मला परत मग आता केली गिरवीची. तर आता मला बारीक करून ठेवलेला शिज, तर मी चपात्या करून घेते.